खंडा आकार येथील अजून एक ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। दादा काय नाव आपलं? माझं नाव दिनेश अशोक मावसे, मी माजी सरपंच। काय वाटते तुम्हाला? उमेश पवारनी स्टेटमेंट दिलेलं आहे की संपूर्ण अकोट तेल्हारा तालुक्यातील आदिवासी यांचा भासाकडे यांना पाठिंबा आहे, आम्ही सगळे आदिवासी बांधव भासाकडे यांच्या पाठीशी आहोत। नाही, जे पवार सर उमेश पवार सरांना हे बाईट दिलेलं आहे ते खोटीची आहे। आतापर्यंत आमचं आदिवासीची कुठे मीटिंग झालेली नाही, आम्ही कोणाच पक्षाला कोणीच पाठिंबा दिलेला नाहीये। हे चुकीची व्यक्ती आहे की उमेश पवार म्हणजे मी स्वतः असे उमेश पवार म्हणजे मी एकटा म्हणजे पूर्ण आदिवासी कव्हर करता असे त्यांची म्हणणं झालेलं आहे। म्हणजे मनमानी सारखं झालेलं आहे की मी पाठिंबा दिला म्हणजे त्यांचा विचार आहे की पूर्ण एवढे आमचे 37 खेळे असे त्यांना पाठिंबा दिले, अशी त्यांची चुकीची प्रतिक्रिया होऊन राहिली। अच्छा, तर उमेश पवार यांना वाटते की ते आदिवासी भागातील मोठे नेते आहेत, तर आजपर्यंत उमेश पवार यांनी आदिवासी लोकांसाठी काय केलंय? उमेश पवार जे म्हणतात की मी आदिवासी नेते आहे, पण आमचा विचार आहे की उमेश पवार आदिवासी नेते आहेत तर त्यांना गावचा रस्ता सुद्धा माहित नाही, की त्यांना गाव बघितलेलं नाही, की एक वेळ आदिवासी गावात येऊन तरी पहा। ते फक्त एका म्हणजे जेव्हा भाऊ येणार की भाऊचा पुढे पुढे भारसागर साहेबांचा पुढे पुढे एवढंच करतात, बाकी त्यांना कोणतंच आदिवासी काय आहे आणि आदिवासीला काय गरज आहे ते पण समजू शकले नाहीये। काऊन की ते अकोट राहतात आणि त्यांना जे आम्ही स्थानिक मध्ये आम्ही जे आदिवासी आम्ही जे इथं पाडापाशी राहतो त्यांना ते माहित नाही की आदिवासी कसे राहतात, काऊन की ते आदिवासी खरे नाहीये। खरे आदिवासी आम्ही जे पाडाशी जे राहतात आम्ही आदिवासी म्हणजे आदिवासी आम्ही या पाडात राहणार आहोत। अच्छा, तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला काय वाटतं की त्यांनी, दादा तुम्हाला काय वाटते की उमेश पवार हे नेहमी आदिवासी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते आदिवासी या लोकांचा सहारा घेतात, तर मला एक सांगा की आजपर्यंत उमेश पवार यांनी भागात किती लोकांना सुविधा दिल्या? आरोग्याविषयी म्हणा, शैक्षणिक विषयी म्हणा, रस्ते असो, विकास काम काही असं त्यांनी तुमच्यासाठी काही केलं आहे? काही काम केलं नाही मॅडम। आणि त्यानंतर मागच्या वर्षी एका बैले सरपंच असला होता, तर अकोल्या दवाखान्यात तो बाई मेला, रक्तासाठी लावला फोन, भाऊ आम्हाला रक्ताचा गरज आहे। भाऊ अकोल्याचा दवाखान्यात सरकारी दवाखान्यात फोन लावून नाही आणि म्हणतात मी जिल्हाध्यक्ष आदिवासीसाठी आहो। आदिवासीसाठी त्यांना काही काम केलं नाही, फक्त आदिवासी आहो म्हणून फक्त त्याचा वापर करू राहिला आणि भारत सरकार साहेबाला सांगू राहिलं मी आदिवासी कव्हर करतात आदिवासी। अच्छा, तुम्हाला असं वाटतंय की ते सांगतात किंवा ते जिल्हाध्यक्ष आहे आणि भासाकडे साहेबांना ते असं दाखवण्याचा आव आणतात की संपूर्ण अकोट तेल्हाराचे आदिवासी हे माझ्या पाठीशी आहे? बरोबर, तो खोटी गोष्ट आहे। त्याचा काहीच तो आदिवासी आहे पण ओरिजिनल आदिवासी नाही आहे, आता कोरकू नाही आहे, तो टाकून करा। तर आपण इथे बरेचसे लोक